मक्तापूर मसले रस्त्याचे काम सुरू करा. ग्रामस्थांचा संताप. तहसीलदारांना निवेदन देत काम तात्काळ सुरू करण्याची मागणी. मौजे मक्तापूर ते मसले या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी बंद अवस्थेत असलेले काम लवकरात लवकर सुरू करा. यासाठी ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः शाळकरी मुले, महिला, वृद्ध नागरिक व प्रवाशांचे हाल होत असून वाहन चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर प्रकाराबाबत मराठा सुकाणू समितीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री गणेश लक्ष्मण झगरे यांनी मक्तापूर व मसले ग्रामस्थांसह निवासा तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना ठेकेदारावर तात्काळ कारवाई करून काम त्वरित सुरू करण्याचे आदेश देण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की रस्त्याचे काम बंद असल्याने परिसरातील शाळकरी मुलांना शाळेत जाणे अवघड झाले आहे. तसेच रोजच्या प्रवासात मोठ्या प्रमाणात वेळ व त्रास होत असून अपघाताचा धोका देखील वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने या कामाकडे तात्काळ लक्ष देऊन रस्त्याचे रखडलेले काम सुरळीत सुरू करावे अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संबंधित विभागांना देण्यात आली आहे. आता प्रशासन यावर काय निर्णय घेते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. मी सामाजिक कार्यकर्ता गणेश झगरे. आज मी तुम्हाला सांगत आहे की मक्तापूर ते मसले या रस्त्याचं काम बंद झालं आहे. या कामाला 2 ठेकेदार झाले असल्याने या रस्त्याचं काम रखड्याने मसले मक्तापूर ग्रामस्थांची जाण्या येण्याचे हाल होत आहे. ज्या अर्थी तिथं शाळेच्या मुलांना जायला अडचणी येत आहे. तसेच 22 तारखेला स्वामी समर्थाचा मोठा कार्यक्रम ह्या रोडवर होणार आहे. या रोडवर नेवासा फाट्याहून तर मक्तापूरला जाण्यासाठी हा कार्यक्रम होणार आहे आणि त्या कार्यक्रमात साधू संत जाणार आहे. माझी जिल्हा कलेक्टरला यांना विनंती आहे की आपण ह्या रस्त्यावर गंभीर लक्ष घ्यावे. तसेच मी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना पत्र पाठवलेलं आहे. मुख्यमंत्र्याला निवेदन दिलं आहे. तसे मुख्यमंत्र्याला ईमेलवर निवेदन दिलं आहे. मी 6 रोजी संध्याकाळी 6 रोजी नेवासा तहसीलदारला निवेदन द्यायला गेलं असताना तिथं मी नायब तहसीलदारला निवेदन दिलं. त्या निवेदन त्यांनी स्वीकारलं. मात्र ते टप्प्यामधल्या एका व्यक्तीनं ते निवेदनला थोडं सही करताना माझं निवेदन फाटलं. मी एक नाराज झालो आहे. पण तरी माझी सरकारला मागणी आहे की मुख्यमंत्र्यांना की असे निवेदन फाडणाऱ्या व्यक्तीवर आपण कडक कारवाई करावी. कारण ज्याने ती गोरगरीब लोक तिथं जाते आणि हे व्यक्ती निवेदन घेते आणि थोडं सर्वसामान्य लोकांना थोडं व्यवस्थित वागणूक देत नाही. आणि माझी विनंती आहे की 8 वर्षात एवढा रस्ता जर झाला नाही तर मी मक्तापूर ग्रामस्थ, मसले ग्रामस्थ येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीला बहिष्कार टाकणार आहे. हे मी आज सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणेश झगरे. राज्यातील आणि देशातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहण्यासाठी नेहमी अपडेट रहा प्रिन्स महाराष्ट्र न्यूज सोबत. राजकीय, सामाजिक आणि देशातील प्रत्येक महत्त्वाची घडामोड सर्वात आधी पाहण्यासाठी आजच प्रिन्स महाराष्ट्र न्यूज YouTube चॅनल सबस्क्राइब करा.